नीट 2026चा कट ऑफ हा घसरणार का? तर नेमका घसरणार तर कोणत्या कारणामुळे? हे आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर यश मेडमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आणि सोबतच जर का तुम्हाला आमचा पेड मेडिकल काउन्सिलिंग प्रोग्राम जॉइन करायचा असेल, तर फक्त 2499 मध्ये तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंग करून मिळेल. त्यात रजिस्ट्रेशन, फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, अलॉटमेंट गाईडन्स, फक्त तुम्हाला जे आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. बाकी सर्व काम आमची टीमच करेल. बघू शकता की या साईडला इथे स्टेट मेन्शन आहेत. सोबतच इथे 2025ला किती विद्यार्थ्यांनी पेपर दिला आणि त्यामधले किती क्वालिफाय झाले तेही इथे मेन्शन केलेलं आहे. सोबतच 2026चे किती जणांनी पेपर दिला आणि 26चे किती क्वालिफाय झाले. तर यानुसार जर का आपण आपल्या राज्याचं बघायला घेतलं, तर खाली गेल्यानंतर आपल्याला आपल्या महाराष्ट्र बाबतीत आपला जो डेटा आहे तो दिसून येतो. हा 2025चा आहे. हे जे 2 कॉलम, हे जे 3 कॉलम आहेत, हे 2025चे आहेत. तर 2025 मध्ये 2,42,000 जणांनी पेपर दिला. त्यामधल्या 1,25,000 जणांनी पेपर क्वालिफाय केलेला आहे. म्हणजे जे इलिजिबिलिटी मार्क्स आहेत, जसं की यावर्षी आपले 213 काहीतरी मार्क्स आहेत. 213च्या वरचे जेवढे जण आहेत ते इलिजिबल आहेत, असं आपल्याला म्हणता येते, की ज्यांनी नीट क्वालिफाय केलेली आहे. तीच जर का आपण 2025चं बघितलं, तर 2,42,000 पैकी 1,25,000 स्टुडंट्सनी फक्त आपली जी नीट आहे ती क्वालिफाय केली होती. तेच जर का आपण आता यावर्षीचं बघितलं, तर यावर्षी 2,00,000 जणांनी आपली नीट दिली होती आणि सोबतच 1,07,000 जणांनी फक्त आपली जी नीट आहे ती क्वालिफाय केलेली आहे. कंपेअर केलं लास्ट इयरसोबत, तर तुम्ही बघू शकता की मागच्या वर्षी 1,25,000 जणांनी जी नीट आहे ती क्वालिफाय केली होती आणि तेच जर का या वर्षीचं बघितलं, तर 1,07,000 जणांनी आपली जी नीट आहे ती क्वालिफाय केलेली आहे. मागच्या वर्षाच्या कंपॅरिझनमध्ये जवळपास 20,000 मुलांचा इथे फरक पडलेला आहे. तर या गोष्टीचा फरक आपल्या कट ऑफवर किती जास्त पडेल, आपण हे आता सविस्तरपणे डिस्कस करूया. सर्वात आधी सर्वात इम्पॉर्टंट जर का कोणती गोष्ट असली, तर ते आहे आपला एस-एम-एल, म्हणजेच स्टेट मेरिट लिस्ट. नेमका आपला एस-एम-एल आपल्या महाराष्ट्रामध्ये काय येतो. 20,000 जणं आपले यावर्षी कमी झालेले आहेत. म्हणजे इलिजिबिलिटी त्यांच्याच्यानी झालेली नाही आहे. म्हणून जो एस-एम-एल आहे, हाही कमी येण्याची शक्यता इथे वाढून येते, की आपला जो एस-एम-एल आहे, हा थोडासा रँकपेक्षा कमी येईल. दरवर्षीपेक्षा थोडासा कंपॅरेटिव्हली कमी येईल. तर या गोष्टीचा आपल्या कट ऑफवर काय फरक पडेल, हे आपण इथे बघून घेऊ. तर याचा सर्वात जास्त जर का कोणाला फायदा आहे, ते आहे बाउंड्री स्टुडंट्सला. जेही स्टुडंट सध्या बाउंड्रीवर आहेत, त्यांना एस-एम-एलपर्यंत वाट बघावं लागेल. बाउंड्री स्टुडंट शुड वेट टिल एस-एम-एल. जोपर्यंत इथे एस-एम-एल येत नाही, तोपर्यंत आपण सिलेक्शनची गॅरंटी इथे देऊ शकत नाही. बाउंड्री स्टुडंटसाठी एस-एम-एल येईपर्यंत त्यांना थांबणंच आहे. एस-एम-एल कधी येईल? जेव्हा आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एस-एम-एल लिस्ट आपली येऊन जाईल. नंतर हे बघा, की जो आपला कट ऑफ असतो, तो 2 गोष्टीवर इथे आधारित असतो. सर्वात आधी जर ए-आय-आर, म्हणजे जो आपला रिझल्टमध्ये येतो, जो की तुमच्याजवळ आत्ता आहे. ऑल इंडिया रँक आपला आलेला आहे आणि 20% जर का आपण विषय घेतला, तर तो आहे एस-एम-एल, स्टेट मेरिट लिस्ट, आणि ती यायची वेळ आहे अजून 15 ते 20 दिवसच्या जवळपास आपल्याला एस-एम-एल यायला लागतील. आपला जो 80% जो कट ऑफ आहे, तो ऑल इंडिया रँकवरच डिपेंड करतो आणि जो 20% कट ऑफ आहे, तो एस-एम-एलवर डिपेंड करतो. तर यामध्ये आपल्याला रँकवर काय फरक पडेल, आपण ते बघूया. जर का आपण एम-बी-बी-एसचा विचार केला, की नेमका एम-बी-बी-एसच्या रँकमध्ये किती फरक पडेल, तर 2,500 ते 5,000 ऑल इंडिया रँकचा इथे फरक पडू शकतो. जर 2025 साली जे एम-बी-बी-एस होतं, ओ-बी-सी कॅटेगरीचा आपण विचार करू, की एम-बी-बी-एस ओ-बी-सी कॅटेगरीसाठी आपल्याला 80,000च्या जवळपास रँक पाहिजे. तर यावर्षी जर का तुमचा रँक 82,000 ते 85,000 जरी असला, हा फक्त मी एक उदाहरण घेतलेलं आहे. जर का आपल्याला एम-बी-बी-एस मिळालेलं आहे, तर 82,000 ते 85,000 हे तुमचे चान्सेस बनू शकतात. का? कारण की आपल्यामध्ये एवढा फरक पडलेला आहे. 20,000 मुलांचा इथे फरक पडलेला आहे. ते 5,000 रँकपर्यंत इथे पकडून चालू शकतो. ते जर का आपण आता बी-एम-एसचा विचार केला, तर बी-एम-एसच्या रँकमध्ये फरक आपल्याला 5,000 ते 10,000 ऑल इंडिया रँकचा फरक पडू शकतो. म्हणजे जर का लास्ट इयर 5,00,000 जर का आपल्याला सीट मिळालेली होती, तर यावर्षी 5,20,000 किंवा 5,10,000 वर आपल्याला इथे सीट मिळून जाईल. म्हणजे जवळपास 5,000 ते 10,000 ऑल इंडिया रँकचा इथे फरक आपल्याला दिसून येऊ शकतो. आपला जो एम-बी-बी-एसचा रँकमध्ये फरक येईल, ते 2,500 ते 5,000 रँकचा फरक येऊ शकतो. ते जर का आपण बी-एम-एसच्या रँकचा विचार केला, तर 5,000 ते 10,000 रँकचा फरक आपला पडू शकतो. तर अशा प्रकारे आपण जेही विश्लेषण आहे, ज्यामुळे आपला कट ऑफ कमी येईल, ते आपण इथे सविस्तरपणे डिस्कस केलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेडमार्ग तुमच्या सेवेत.
सर्वांना हा एकच प्रश्न पडतो की माझ्या मार्क्सवर मला कोणते कॉलेज मिळेल. याचसाठी आम्ही सुरू केलेला आहे आमचा पेड काउन्सिलिंग प्रोग्राम. यामध्ये तुम्हाला नीट काउन्सिलिंगचे सर्व अपडेट्स, व्हॉट्सअप सपोर्ट आणि MBBS, BAMS, BHMS, BDS, फिजिओथेरपी या सर्व कोर्सेससाठी वैयक्तिक मार्गदर्शन मिळेल. तुमच्या मार्क्स, कॅटेगरी आणि बजेटनुसार तुम्हाला सर्वोत्तम कॉलेज कोणते असेल, सोबतच जॉईन झाल्यापासून तर तुमच्या कॉलेजच्या पहिल्या दिवसापर्यंत आम्ही तुमच्या सोबत असू. इंटरेस्टेड असाल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा आणि आमच्या सोबत जॉईन व्हा.